नाव सांगा. तुकाराम बाबू पंडितवाड, राहणार माळेगाव. दुकान आहे गाव, जिल्हा नांदेड. प्लॉट नंबर 81. तुकाराम बाबू पंदिलवाड, राहणार माहेगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड यांचे प्लॉट क्रमांक 81 वरील खंडू हनुमंता फंताडे हे सरपंच प्रतिनिधी आहेत. त्यांनी ह्या 81 प्लॉट नंबरचा परस्पर बाउंड करून देऊन भगवान गोविंद शिंदे यांच्या नावाने परस्पर विल्हेवाट लावलेली आहे. सरपंच पदाचा गैरवापर करून सरपंच प्रतिनिधींनी तुकाराम बाबू पंदिलवाड यांचे प्लॉट परस्पर विक्री करून त्यांना कब्जा दिलेला आहे. तरी तुकाराम बाबू पंदिलवाड हे यांनी लातूर या ठिकाणी लॉकडाऊनच्या पहिले काम करण्यासाठी गेले होते. लॉकडाऊन लागल्यानंतर गावाकडे आले तेव्हा त्यांना माहीत झाले होते. त्यांनी ज्यावेळा आले त्यावेळा त्यांनी म्हणतात, भगवान गोविंदराव शिंदे यांनी काय म्हणतात, मला खंडू हनुमंता फंताडे यांनी प्लॉट विक्री केली. त्यामध्ये राहतोय बालाजी उमाटे पाळेकर यांच्या दोघांच्या संगनमतानं प्लॉट विक्री केलेली आहे. मग त्याबद्दल तुम्ही गावामध्ये काय तक्रार नोंदवलेली नाही का? नोंदवली. ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार नोंदवली. ग्रामपंचायत कार्यालयाने पंचनामा केला, अहवाल लिहिला. पंच कमिटीमध्ये त्यांनी मिटले म्हणून स्वाक्षरी केली, लिहून दिली. सगळं काय करून 1 महिन्याचा टाईम दिला होता त्यांनी ग्रामपंचायतनी. 1 महिन्याच्या नंतर खंडू हनुमंता फंताडे यांनी म्हणाले की ते तुम्ही जाणे त्यांनी जाणे, माझ्याकडे कुठलंही काही नाही, मी कुठल्याच प्रकारचे मी काय सहकार्य करणार नाही, असे खंडू हनुमंता फंताडे यांची कडक भूमिका या स्वरूपाची आहे. त्याबद्दल तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार नोंदवली नाही का? पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली, IG ऑफिसला नोंदवली, SP ऑफिसला नोंदवली, DYSP ऑफिसला नोंदवली, पोलीस स्टेशनला नोंदवली, कलेक्टर ऑफिसला दिली. एक वेळेस आम्ही उपोषण देखील केलं कलेक्टर ऑफिसला. मग उपोषणामध्ये तुम्हाला काय पत्र दिलेलं आहे? उपोषणाला मध्ये काय म्हणले सर त्यांनी, आता हे थोडं हे आहे ते कार्यक्रम दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, नंतर पाहू, यावेळेस माघार घ्या म्हणून असे सांगितले होते. लेखी स्वरूपाचं तुम्हाला पत्र दिलेलं आहे का? हो, दिलेलं आहे. दिलेलं आहे. पुन्हा कलेक्टर साहेबांची का ते भेट झाली का? नंतर कलेक्टर साहेबांनी पोस्टाद्वारे पत्र पाठवले होते ते BDO साहेबांना, तहसीलदार साहेबांना. त्यांनी ते पत्राचा दुरुपयोग करून कुठलाही विचार केलेला नाही. BDO साहेबांनी केला नाही, तहसीलदार साहेबांनी केलं. मग यानंतर तुमच्या गावामध्ये कमिटी बसलेली तुमचं जे अहवाल आहे त्या अहवालामध्ये तुम्हाला सरपंचाने ते दिल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्ही BDOला अहवाल दाखल केला का? BDOला अहवाल 12/1/2026 रोजी BDO साहेब, ग्रामसेवक साहेबांनी BDO साहेबास कार्यालयात सादर केलं म्हणून असे म्हटले. त्यांनी काय आम्हाला अहवाल दिलेले नाही.